दुसरीकडे आजच आपण जेव्हा बोलतोय ठाण्यामधलेच विषय चालू आहे, कारण ठाण्यामध्ये आम्ही बघतोय की तुम्ही फार ठाण्यामध्ये फोकस करतायत. हा बालेकिल्ला तुमचा राखण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी एकनाथ शिंदेंना इथे खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. काय 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 कोण इथं आमची युती आहे ना. नाही, पण एकनाथ शिंदेंना इथे थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय. कशासाठी? आमचं मागच्या वेळेस आम्ही विदाऊट अलायन्स सरकार सत्ता बनवली होती. पण तेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हा. मग आता कोण आहे त्यांच्याकडे? हाय कोण? एक राजन विचारे आहे, दुसरं कोण आहे? पण त्यांच्यासोबत आता मनसे तिथे आहे ठाण्यामध्ये. आता काय मनसे पूर्वी पण होती ना. अच्छा. आज कारण त्यांची सभा झाली आज ठाण्यामध्ये. याच्यापूर्वी सुद्धा एक तुम्ही वेगळे लढला होता तिथे. आता तुम्ही मनसे आणि शिवसेनेची ताकद एकत्र आहे म्हणून मराठीचा मुद्दा, मराठी माणसासाठी, कारण ठाणे ही पहिली महानगरपालिका होती जिथे बाळासाहेबांचं विशेष प्रेम होतं मुंबईच्या व्यतिरिक्त तिथे. पण आता त्याच मुद्द्यावर एक भावनिक साथ घातली जाते. भावनिक साथ, भावनेवर आधारित निवडणुका जिंकता येत नाही. तुम्हाला काम केलं पाहिजे. आणि आम्ही स्वच्छ आणि साफ अजेंडा आमचा आहे की डेव्हलपमेंट, विकास. लोकांना सोयीसुविधा पाहिजेत ना. तुम्ही मराठी माणसासाठी काल मी आज भाषणात बोललो ना, मराठी माणसासाठी काम काय केलं. निवडणूक आली का मराठी माणूस की निवडणूक आल्या त्या ढुंकून पण बघत नाही. आहे जीवन का गेला आहे का? ते गेले मुंबईच्या बाहेर गेले सगळे. इकडे गेले नालासोपारा, वसई विरार, इकडे गेले बदलापूर, अंबरनाथ. काय त्यांचं किती प्रकल्प रखडलेत, केवढामुळे रखडले, सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही ते हातात घेतल्यात. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला वापस परत आणणार आम्ही. त्याला मोठ्या प्रमाणात जे एसआरए क्लस्टर आम्ही जे सुरू केलेलं आहे, रमाबाई आंबेडकरचं 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालं. जेवीमध्ये करतो आहे आम्ही.